राजधानी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत 5 तास बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। यावेळी मंत्रिमंडळामध्ये 20% बदल होणार असून तरुण खासदारांना मोठी संधी मिळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। संभाव्य मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश असेल याची काही नावं सुद्धा आता पुढे येत आहेत। राजनाथ सिंह, नितिन गडकरी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी हे टॉप 5 मंत्री असतील मोदींच्या कॅबिनेटचे। शिवसेनेतनं कुणाकुणाला संधी मिळू शकते तर संजय राऊत, भावना गवळी, अरविंद सावंत, प्रतापराव जाधव आणि अनिल देसाई यांची नावं चर्चेत आहेत। बिहारचा सहभाग कसा असेल तर रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान, रामनाथ ठाकूर, रामकृपाल यादव आणि गिरिराज सिंग। दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाहीत अशी माहिती माझाच्या सूत्रांकडून मिळते आहे। दिल्लीतला अनुभव, काँग्रेस हायकमांडची निष्ठा आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे खरं तर काँग्रेस हायकमांड पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाचा विचार करू शकतं। काँग्रेसचे भावी राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण हे असतील का याची चर्चा होतीये। सुशीलकुमार शिंदे नुकतेच पराभूत झालेत त्यामुळे त्यांचा कदाचित विचार होणार नाही। गुलाम नबी आझाद ते मुस्लिम चेहरा आहेत आणि हिंदू विरोधाची त्यांना शक्यता आहे त्यामुळे कदाचित त्यांचं नाव थोडंसं मागे पडतंय। मल्लिकार्जुन खरगे जे महाराष्ट्राचे प्रभारी होते पण ते नुकतेच पराभूत झालेत। ज्योतिरादित्य शिंदिया ही रेसमधनं थोडेसे मागे पडतात कारण त्यांचाही पराभव झालाय। सचिन पायलट यांच्यावरती उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे तर प्रियंका गांधी या पहिल्याच प्रयत्नात अपयशी थोड्याशा झाल्यात उत्तर प्रदेशच्या जबाबदारीमध्ये। पीजे कुरियन ते दाक्षिणात्य आहेत त्यामुळे उर्वरित देशाशी त्यांची नाळ जोडली गेलेली नाही। पी चिदंबरम इंग्रजीवरती पकड आहे पण तरीही हिंदीवरती नाही म्हणून त्यांचं नाव मागे पडतं। तर शशी थरूर हेही तगडे नेते आहेत पण सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांची प्रतिमा डागाळलेली आहे। त्यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे सुद्धा एके अँटनी वय थोडंसं जास्त आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांचंही नाव मागे पडू शकतं। अहमद पटेल हेही स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत पण पक्ष बांधणीचा अनुभव त्यांच्या गाठीशी नाही। सलमान खुर्शीद जनसामान्यांचा चेहरा नाहीत त्यामुळे त्यांचंही नाव रेसमध्ये थोडंसं मागे आहे। कपिल सिब्बल यांच्या बाबतीतही तेच आहे त्यामुळे ते कदाचित अध्यक्ष होऊ शकणार नाहीत त्यामुळे काँग्रेसचे भावी राष्ट्रीय अध्यक्ष कदाचित पृथ्वीराज चव्हाण असू शकतात। आणि लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागलेत कारण विधानसभेला कोण किती जागा जिंकणार याचे अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढून 220 जागांवरती विजय मिळवेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केलाय। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जूनपासून सुरुवात होते। अधिवेशनाचं कामकाज 3 आठवडे सुरू राहील। यात कामकाज मात्र फक्त 12 दिवस होणार आहे। 18 जूनला अर्थसंकल्प सादर केला जाईल। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेला सोबत घ्या असा सूर काल मुंबईत पार पडलेल्या आघाडीच्या बैठकीत उमटल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर आता विधानसभेला सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं आणि त्यासाठी राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घ्यायला हवं असा सूर बैठकीमध्ये उमटल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान पार्थच्या पराभवाची जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकारली आहे। पार्थ पवारांच्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी ही माझी आहे असं अजितदादांनी म्हटलंय। मावळ मतदारसंघातल्या जनतेला दिलेला कौल आपण स्वीकारलाय आणि आता विधानसभेच्या तयारीला लागायला पाहिजे असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। एक शेवटचा प्रश्न, मावळमध्ये आपल्या चिरंजीवाचा पराभव झालेला आहे, काय सांगाल? काही नाही, जनतेने तो कौल दिलेला आहे, पराभव आम्ही मान्य केलेला आहे। त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवार म्हणून माझी। मुंबईतली आघाडीच्या बैठकीआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांची भेट चांगली चर्चेत होती। राजू शेट्टी यांनी या भेटीवरती बोलताना राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली आणि त्यानिमित्तानं ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं। ईव्हीएमच्या संदर्भातला जो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सार्वत्रिक संशयाचं वातावरण आहे त्या संदर्भात आमची सविस्तर चर्चा झाली। त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी जी काही सरकार विरोधी भूमिका घेतली होती त्याचा एक भाग म्हणून माझ्याही मतदारसंघात त्यांची एक सभा झाली होती त्यामुळे मी आज त्यांची एक सदिच्छा भेट घेतली। राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरणार आहे। यापुढे गिरीश महाजनांसोबत काम करणार असल्याचं सूचक विधान विखे पाटील यांनी केलंय।
मुंबईत गिरीश महाजनांच्या शासकीय निवासस्थानी काल विखे आणि महाजनांची भेट पार पडली. त्याचं अजून काही म्हणजे कोणत्या माझ्या सहकारी आमदारांशी माझी काही चर्चा झालेली नाही आहे. शेवटी सगळ्या आत्ताच या निवडणूक संपलेल्या आहे, त्यामुळे मला वाटतं येत्या काही दिवसात मी सगळ्या माझ्या सहकाऱ्याशी चर्चा करणार आहे. भविष्याची वाटचाल काय, शेवटी त्यांना त्यांचं राजकीय भविष्य काय आहे ते महत्त्वाचं आहे. तर त्यांचा काय निर्णय ते त्यांनी ते घेणार आहे, परंतु माझी ते मला वाटतं या आठवडाभरामध्ये सर्वांची विचारणा मी करणार आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधानही न मानणाऱ्या ममता दीदी आता त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील. 30 मेला म्हणजे उद्या नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतात आणि विरोधी पक्षातले मुख्यमंत्री सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. दरम्यान या शपथविधी सोहळ्याला बिमस्टेकमधल्या देशांना आमंत्रित करण्यात आलंय. मात्र शपथविधी सोहळ्यासाठी यंदा पाकिस्तानला भारतानं निमंत्रण दिलेलं नाही. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठं यश मिळवणाऱ्या भाजपनं तृणमूल काँग्रेसला एक झटका दिला. तृणमूलचे 2 आमदार आणि 40 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. दिल्लीत तृणमूलच्या नेत्यांनी काल भाजपात प्रवेश केला. शिवाय सीपीएमच्याही एका आमदारानं भाजपचा हात धरलाय. बंगालमधील तृणमूलच्या आमदारांचा भाजपमध्ये 7 टप्प्यात प्रवेश होईल असं सूचक विधान भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलंय. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळानं पावसाळ्यात पर्जन्यवाढीसाठी उपाययोजना करण्यास मान्यता दिली आहे. तसंच जून अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास जुलैमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल आणि यासाठी 30 कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. काल नागपूर आणि चंद्रपुरात उष्णतेचा पारा 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी 3ही आरोपी महिला डॉक्टरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. डॉक्टर भक्ती मेहर नंतर डॉक्टर हेमा आहुजा आणि डॉक्टर अंकिता खंडेलवालला आज पहाटे आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तिघींविरोधात अॅट्रॉसिटी आणि रॅगिंग विरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जेट एअरवेजमधल्या विविध आस्थापनांवरती कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या शॅम्पूमध्ये हानिकारक रसायन असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एका तपासणीतनं ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अमेरिकन कंपनीनं बाजारातनं आपलं उत्पादन मागे घ्यावं असे आदेश राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं दिले आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा 7.85% अधिक आहे. राज्याचा निकाल 85.88% लागला असून तो गेल्या वर्षीपेक्षा 2.53% घसरलेला आहे. यंदा कोकण विभागानं बाजी मारलेली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय. राज्यातील तब्बल 4,470 विद्यार्थ्यांना 90% अधिक गुण मिळालेत आणि आर्चीचाही काल निकाल लागला 12वीचा. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिला तब्बल 82% गुण मिळालेत. 650 पैकी आर्चीनं रिंकूनं खरं तर 533 गुण मिळवलेले आहेत. रिंकू कला शाखेतनं 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. लठ्ठ असल्यामुळे सासरच्या मंडळींना माहेरी आणून सोडल्यानं एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. प्रियांका पेटकर असं या विवाहितेचं नाव असून तिनं भोसरीमधल्या राहत्या घरी आयुष्य संपवलं. या संदर्भात भोसरी पोलिसांनी पती आणि त्याच्या आईवडिलांसह आणखी एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अमेठी मतदारसंघातनं राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणी यांनी सोमवारी रात्री तब्बल 14 किलोमीटर पायी चालत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. कदाचित स्मृती आपला नवस फेडण्यासाठीच अनवाणी पायानं सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या असं बोललं जात आहे. स्मृती इराणी यांनी सोमवारी रात्री चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांच्यासोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे स्मृती इराणी यांनी 14 किलोमीटरचा हा प्रवास अनवाणी केला. आरटीजीएसच्या सेवेचा अवधी रिझर्व्ह बँकेनं वाढवलेला आहे. आधी असलेली 4:30 वाजताची वेळ 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. याची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार असून व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.